कोरोनानंतर आता HMPV नावाचा आजार जो आहे तो देशामध्ये हळूहळू पाय पसरत आहे आणि त्याच धर्तीवरती आता हिंगोलीमधली आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडतेवरती आहे, ते सज्ज झालेली आहे। मी आता हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये आहे। या रुग्णालयामध्ये आरोग्य विभागाच्या वतीनं जे आहे ते या ठिकाणी पूर्णतः तयारी म्हणजे यंत्रणा जी आहे ते अलर्ट मोडतेवर देते। या ठिकाणी जिल्हा सामान्य रुग्णालयात जवळपास 75 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे। त्याचबरोबर 25 बेडला ICU लावण्यात आहेत, तर 50 जनरल बेड आहेत। या हिंगोली जिल्ह्यातील वसमत असेल, कळमनुरी असेल, या पाचही तालुक्यामधले आरोग्य यंत्रणा जी आहे ते आता अलर्ट मोडवरती आलेली आहे। प्रशासन जे आहे ते याच रोगाच्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी अलर्ट झालेलं आहे। जिल्ह्यामधल्या अनेक वैद्यकीय अधिकारी असतील, त्याचबरोबर वैद्यकीय जे सेवा देणारे कर्मचारी असतील, यांच्या या सुट्ट्याही रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि सगळं या ठिकाणी आरोग्य विभागाच्या वतीनं जे आहे ते पूर्णतः आता या ठिकाणी तयारी केलेली आहे। जवळपास देशामध्ये काही रुग्ण आढळल्यानंतर हे यंत्रणा जी आहे ती अलर्ट मोडवरती आल्याचं पाहायला मिळत आहे। या ठिकाणी जिल्हा सामान्य रुग्णालयात 75 बेड सह 50 जनरल बेडचं आणि 25 ICU बेडची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि याच धर्तीवरती हिंगोलीतलं आरोग्य विभाग जे आहे ते आता सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।